जसं आता बाकीच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट लोन जे आलेले आहे, सबसिडी लोन जी आलेली आहे, जे ST SC वाल्यांना जसं 3.5 माफ आहे. जसं तुम्हाला 10 लाखाचं लोन घेता तर तुम्हाला 3.5 लाख रुपये माफ आहे. म्हणजे तुम्हाला किती भरावं लागेल 10 लाखावरती जर 3.5 माफ असेल तर हां, याला सबसिडी लोन म्हणतात. ओके. आणि मग गटांना सुद्धा लोन मिळलं जातं. त्याच्यावरती त्यांना काय मिळतं, सबसिडी लोन असतं गटावर पण. आणि बिझनेस लोनमध्ये पण तसंच झालं, कॅटेगरी वाईज तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला आता सध्या काय करायचं आहे, एक जी फाईल आहे, एक्झाम्पल जर तुमच्याकडे कोणती फाईल असेल तर तुमच्याकडे सध्या कपड्यांचं दुकान आहे, त्यांची फाईल आली बरोबर. त्यांची जर तुमच्याकडे फाईल असेल तर त्या व्यक्तीकडे किती डॉक्युमेंट्स रेडी आहेत ते आधी चेक करावं लागेल. आधी आपण जसं समजा एखाद्या व्यक्तीकडे मी तुमच्याकडे आली आणि जर तुम्हाला किती लाखाची नीड आहे, 10 लाखाची नीड आहे. ओके. तर मी काय करेन, जर तुम्हाला 10 लाख हवे आहे तर कोणत्या बेसिकवरती, तुमच्याकडे सेटअप आहे का, तुमच्याकडे शॉप आहे का, की तुम्हाला वाढीव टाकायचं आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी शॉप आहे, याच्यामध्ये फरक आहे सर. कळलेलं. कारण की तुम्ही जर आता माझ्याकडे टाकायचं आहे याच्यासाठी बँक तुम्हाला विचार करून देणार, पण ऑलरेडी माझ्याकडे सेटअप आहे आणि मला सेटअप वाढवायचं आहे, तर तुमचं लोन फास्टमध्ये पास होतं. कळलेलं. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय हवे आहेत, आधार पॅन OT, त्याच्यानंतर तुमच्याकडे 1 वर्षाचं स्टेटमेंट हवं आहे तुमच्या. सर एक मिनिट एका ठिकाणी प्लीज शांत राहा, कारण की तुम्हाला कळणारच नाही. मी काय म्हटलेलं, लक्षात घ्या, वारंवार लक्षात घ्या, जर लोनची प्रोसेस हवी आहे तर एवढे डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे 1 महिन्याचं 1 वर्षाचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग. लेनदेन तुमच्याकडे किती येतं आणि किती जातं ते पण मेन्शन होणे गरजेचं आहे. नाहीतर बस मला आता टाकायचं आहे आणि तुमचं ट्रान्झॅक्शन कमी असेल, बँक विचार करेल. कळले ना. जगदीश सर तुम्ही थोडं म्यूट करून द्या. म्यूट करा, म्यूट. माईक ऑफ करा तुमचा. ते बाहेरचा रश जास्त आवाज. आणि परत तुम्हाला हे सांगते, तुमच्याकडे उद्यम आधार आहे का, तुमच्याकडे गुमास्ता आहे का, ओके, तुमचं बँक स्टेटमेंट स्ट्रॉंग आहे का, ते सुद्धा बघितलं जातं. आणि समजा जर आता मला बिझनेस टाकायचा आहे तर माझ्याकडे ऑलरेडी सेटअप किती मोठा आहे, मी टाकले, माझं सेटअप आहे फक्त 50,000चं. ओके. आणि मी फाईल टाकली आहे 50 लाखाची, सँक्शन होणार का. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं सेटअप 5 लाखाच्या वर असं तुम्हाला सेटअप चांगलं करावं लागेल. सेटअप वरती तुमचं लोन सँक्शन होतं. ओके. नाहीतर मी काय करेन, बस मला लोन पाहिजे, मी 50 लाखाचं टाकत आहे, तर तुम्ही कोणत्या बेसिकवर टाकणार, तुमचं सँक्शन होणारच नाही, पहिलेच रिझल्ट तुम्ही होणार. म्हणून तुम्ही काय करा, ती फाईल उचला. एक्झाम्पल जर माझं पार्लर आहे, ओके, जर मला पार्लरवर पाहिजे किंवा मला कपड्याचं दुकान पाहिजे, तर माझ्या कपड्याच्या दुकानामध्ये 5 लाखाचा तरी माल आहे का, माझ्याकडे किती लोक येणं जाणं करतात, गर्दी आहे का, माझ्याकडे एम्प्लॉय किती आहेत, माझ्या शॉपच्या अनुसार जर माझ्याकडे एम्प्लॉईज नाही आहे. आपल्याला एम्प्लॉयवाले जर नसेल तर आपल्याला 4 ते 5 एम्प्लॉयचा गुमास्ता बनवावंच लागेल. मग ते CA काय करतं, जिथे आपल्याला मिस्टेक असेल तर CA कडे फाईल टाकायची. CA काय करेल, एक प्रोजेक्ट फाईल बनवून देणार, माझ्याकडे ऑलरेडी 10 लाखाचा माल आहे, माझं शॉप हे मोठं आहे आणि मला वाढीव लोन हवं आहे, त्याच्यावरती मला वाढीव लोन हवं आहे. मग काय करतात, बँकवाले येऊन आपल्याकडे येऊन चेक करतात. चेक केल्यानंतर ते टोटली जर चेक करतील त्यांना ते 5 लाखाच्या वर त्यांना ते प्रोसेस दिसतं का, तुमचं अकाउंट दिसतं का, स्टेटमेंट दिसतं का, डॉक्युमेंट दिसतं का, सगळं चेक केल्यानंतर ती तुमची प्रोजेक्ट फाईलवरती तुमचं सँक्शन येतं. फक्त तुम्हाला आता सिम्पल सांगते, काहीच नाही करायचं, टेन्शन घेऊ नका, सरळ टाकलं, त्याचं ऑलरेडी सेटअप आहे अशा तुम्ही लोकांना पकडा. 10 ते 15-20 लाख तुमचं सँक्शन होतंच. मग तुम्ही कुणाला घेणार, किराणा शॉप, कपड्याचं, त्याच्यानंतर मेडिकल शॉप तुम्ही घेऊ शकता, पार्लर घेऊ शकता, बुटीक घेऊ शकता, हे सगळं तुम्ही घेऊ शकता. कृषी केंद्र पण घेऊ शकता. त्याच्यानंतर हां, पण कृषी केंद्रामध्ये मला सांगा, त्याचं आवक जावक आणि वर्षाचं उत्पन्न, त्याचं म्हणजे टोटली बीज बियाण किती आहे, त्याचं ते किती जातं, त्याच्याकडे ऑलरेडी एम्प्लॉय किती आहे, हे सुद्धा चेक केलं जाणार आहे. मग त्याचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का,
रेडी आहेत ना? गुमास्ता रेडी असेलच, कारण की या लोकांकडे असतं. तर तुम्हाला याची फाईल एक सी जसं तुमच्याकडे सी असेल खूप छान, त्यांच्याकडे ही फाईल द्या, त्यांच्याकडनं बनवून घ्या. जर तुमच्याकडे ते लोक नसतील तर आपल्या नागपूर, चंद्रपूर आम्ही टोटली लोकांनी म्हणून एक जो सी आहे त्यांना आम्ही हायर केलेलं, ते सगळे आमच्या लोकांची फाईल बनवून देत आहेत. जर तुमची इच्छा असेल तुमच्या लोकांना घेऊन या, आपल्या सीएनशी भेटा आणि तुमची प्रोजेक्ट फाईल रेडी करा. जेव्हा तुमची प्रोजेक्ट फाईल रेडी होईल ती डायरेक्ट तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला सेंड करणे आहे. मॅडम आपल्याकडे काही जसे ट्रान्सपोर्टवाले आहेत त्यांना पण होणार का लोन? सर ऍक्च्युली सध्या ट्रान्सपोर्टवाले घेऊ नका, यासाठी की ट्रान्सपोर्टवाल्यांकडे काय होईल, गाडीच घेतील. नाही मॅडम, ऑलरेडी त्यांच्याकडे 5-6 गाड्या आहेत, पण त्यांना वाढवायच्या आहेत तुम्ही आता म्हटलं. हां, वाढवायची आहेत तर ठीक आहे, मग चालेल. जर ट्रान्सपोर्टवाल्याकडे जर गाड्या एक्स्ट्रा आहेत तर त्याच्या एका गाडीची किंमत किती ते गृहीत धरलं जातं. जेव्हा त्यांनी 5 गाड्या घेतल्या म्हणजे त्याच्याकडे इन्कम चांगली आहे, तेव्हाच तो 5 गाड्या घेतलेल्या आणि एक्स्ट्रा घेणार, तर त्याला ते चालतं. आणि त्याचं ट्रान्सपोर्ट कुठून कुठेपर्यंत होतो, किती किलोमीटर डिस्टन्सवर होतं ते सुद्धा चेक केलं जातं. आणि कशाचं करतो हां, म्हणजे त्याचं होणार 100% होणार त्याचं लोन. ओके, हे कळलेलं? तर तुम्हाला तशीच फाईल घ्यायची, ती स्ट्रॉंग फाईल आहे. सध्या टास्कसाठी स्ट्रॉंग फाईल आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जे इंग्लिशमध्ये व्हिडिओ आलेला आहे, मी तुम्हाला उद्याला मराठी आणि हिंदीमध्ये व्हिडिओ सेंड करून पाठवणार. त्याच्याने काय होणार, तुम्हाला बारीक बारीक गोष्टी माहिती होणार. नाही समजल्यास आपण आहोत. आणि दुसरं आहे अपंग. याच्यासाठी माझ्याकडे 6 मेंबर आहे. ओके, मॅडम 2 व्यक्तींचे मी ते यूएनडी कार्डवाले आपल्याकडे घेऊन घेतले. त्याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? त्याचा UID झाली, आधार पॅन तर लागणारच आहे, कंपल्सरी आहे तो. आणि त्याचं पासबुक पण लागेल. ऍक्च्युली त्यांना जी सवलती मिळते ना त्याच्या पासबुकवरती मेन्शन असतं, त्यांना मंथली मिळतं 600 की 500 रुपयाची काहीतरी आहे त्यांना, ते मानधन त्यांना मिळतं. हां, आता वाढीवमध्ये आलेलं आहे, नाही तर पहिले 600 रुपये मिळायचे. कारण की माझ्या घरी पण एक व्यक्ती आहे. हो ना, 1500 झाले ना. त्यांना ते पण आवश्यक आहे. बाकी ते आयडी, मेन आयडी आहे की तू किती % अपंग आहे त्याच्यावरती डिसाईड. आणि एज किती आहे? 30. चालेल, 50 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो. तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं आहे एका पेजवरती. त्यांचं हे नाव आहे, त्यांचं हे वय आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते तुम्हाला त्याचे PDF फाईल बनवून जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती सेंड करणार. ठीक आहे, एवढं काढलेलं. थर्ड, बचत गट. बचत गट आहे. ओके, बचत गटला सुद्धा आपण लोन देऊ शकतो. हां, बचत गटला लोनच आलेला आहे. यासाठी की बचत गटला आता माहिती आहे लोन यासाठी आपण देतो की त्यांना सबसिडी लोन आलेलं, ट्रॅक्टर आलेली आहे, ट्रॅक्टरने ते काय करतात, बिझनेस देतात. बचत गट हा सगळ्यात मोठा असा गट आहे की सगळ्यात मोठं रोजगार आपण तिथून देतो. जसं बचत गट पापड उद्योग करतात, त्यांना पापड मशीन आलेले आहेत. एक बाई जवळपास 500 ते 600 बायांना रोजगार देऊ शकतं. म्हणून आपण बचत गटचे रोजगार सँक्शन फास्टमध्ये करू शकतो. तुम्ही तो पण डन. 2% मिळतं त्यांना बचत गटला, खूप कमी मिळतं. हां, 2%-3%च मिळतं बचत गटला. खूप झाले, हे 3 झालेले. यानंतर मी काय करतो, व्हिडिओ बनवणार, त्याच्यामध्ये 18 जे टास्क आहे आपले 11 ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याचं पण तुम्हाला बेनिफिट मिळेल. असं नाही म्हटलं की तुम्ही 3 टास्क फक्त आपल्याला कशासाठी करायचं आहे, कम्प्लीट करायसाठी. हां, पण जर तुम्हाला पाहिजे असणार तुम्ही 11 करू शकता. तर दोन्ही बेनिफिट उचलायचं आपण. जेव्हा करतच आहोत 3 तर 11 करून टाकूया. आणि सोप्या मी तुम्हाला सांगते कसे टास्क करायचे आणि कोणत्या पद्धतीने करायचे. ते छोट्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. म्हणजे खूप भटकायची गरज नाही आहे आणि खूप जास्त तुम्हाला इथे टेन्शन घ्यायची पण गरज नाही आहे. खूप इझिली टास्क आपले कव्हर होणार आहेत. की असं नाही की टास्क झाल्यानंतर पेमेंट मिळणार. टास्क यासाठी की तुम्ही काम करू शकता किंवा नाही हे याच्यामध्ये चॅलेंज आहे.
तुम्ही हे टास्क जरी केले, भले ते टास्क तुमचे पूर्ण झाले नाही झाले, पण तुम्ही प्रयत्न केला, हे खूप महत्त्वाचं आहे. पण आपण एक काम करूया, टास्क करायचे म्हणजे करायचे डिसाईड करून घेऊया. चालेल? बिलकुल बिलकुल. यानंतर मी जे व्हिडिओ तुम्हाला सेंड करणार त्याच्यामध्ये टोटली पूर्ण माहिती मी देणार तुम्हाला लोकांना. जे काही क्वेश्चन असतील तर तुमचे जे क्वेश्चन आहे ते लिहून मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्ही मॅडमला पाठवा, मॅडम मला पाठवून, मी त्याचे ॲन्सर तुम्हाला लिहून मी सेंड करेन. छोटे छोटे प्रश्न तुम्ही विचारत चला. मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, त्रास देणं तुमचं काम आहे आणि आमचं काम आहे की आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसे देणार. तुम्ही जितके प्रश्न करणार, मी म्हणतो तुम्ही जेवढे प्रश्न करणार ना तेवढे तुम्हाला उत्तरे मिळतील. तुम्ही प्रश्न करणार नाही तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत कशी होणार. असं समजू नका की आम्हाला राग येणार की आम्हाला वेळ नसतं, असं नसते. तुम्ही आम्हाला प्रश्न टाकून ठेवत चला, प्रत्येक प्रश्नाचा ॲन्सर आम्ही तुम्हाला देऊ. चालेल? चला भेटूया लगेच. हो ठीक आहे. शशपाल सर, तुमचे काही क्वेश्चन होते? ते आता जॉईन झाले ना. अच्छा ओके.